डहाणू नगर परिषदेमध्ये भाजप विरोधात दोन्ही एनसीपीचा सेनेला पाठिंबा आहे। पालघरमध्ये 3 नगर परिषद आणि एका नगरपंचायतीत शिवसेना स्वबळावर लढणार आहे। उद्या पालघरमध्ये शिंदेंच्या 3 प्रचार सभा देखील असतील। प्रचाराच्या पहिल्याच दिवशी म्हणजे शनिवारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पालघर जिल्हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या दौऱ्यामध्ये त्यांची पहिली सभा जी आहे ही डहाणूच्या मिहीर शहा या मैदानावरती होणार आहे। आपण बघू शकता की या सभेची तयारी जी आहे ही आजपासूनच सुरुवात झालेली आहे। नगर परिषद निवडणुकीमध्ये या ठिकाणी शिवसेना आणि भाजपा ही स्वतंत्र लढत चालू आहे। कुंदनजी, कशा पद्धतीची तयारी आहे, सभेचं कशा पद्धतीचं आयोजन आहे? डहाणूमध्ये खूपच जल्लोषाचं म्हणजे वातावरण आणि उत्साहाचंही वातावरण आहे। आपण बघताय की गेल्या अनेक वर्षांपासून डहाणूमध्ये एकाधिकारशाहीचं एक प्रचंड मोठं साम्राज्य उभं राहिलंय, जे लोकांच्या पची न पडणार आहे। म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या डहाणू हे साधारणतः शांततेचं शहर आहे, परंतु इथे हम करे सो कायदा भूमिकेतून गेल्या अनेक दिवसांपासून काही गोष्टी सुरू आहेत। त्यांच्या स्वपक्षामध्ये प्रचंड अंडरकरंट आहे आणि हा बदल डहाणूच्या जनतेला हवाय। जो प्रचाराचा धुरळा जो आहे हा आता इथून या पुढच्या काळामध्ये या पालघरवासियांना पाहायला मिळणार आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, डहाणू। बघूयात पुढची बातमी। चिखलदरा नगर परिषदेमध्ये नगरसेवक पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्हाद कलोती बिनविरोध निवड झालेली आहे। त्यांची चिखलदरा विकासासाठी जनतेचा फडणवीस यांच्यावरती विश्वास असल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय। विरोधकांनी सामूहिक निर्णय घेत फॉर्म मागे घेतल्याचं देखील कलोती हे म्हणतात। फडणवीसांची विकास केंद्रित भूमिका लोकांना मान्य असल्याचंही त्यांनी म्हटलंय। सर्वांगीण विकासासाठी काम करणार असं देखील अल्हाद कलोती यांनी म्हटलेलं आहे। चिखलदरा नगर परिषदेमध्ये अविरोध निवडून येण्यामागचं प्रामुख्याने कारण आहे की चिखलदरा हे पर्यटन बेस असलेलं एक निसर्गरम्य विदर्भातलं एकमेव असं पर्यटन स्थळ आहे। पण इथला जो विकास आहे, पर्यटन जो विकास आहे, तो बरेच दिवसापासून रखडलेला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस या भागात बरेचदा येऊन गेलेले आहेत, त्यांना हा भाग परिचित आहे। त्यामुळे इथल्या जनतेला हा विश्वास होता की फडणवीस साहेबांचं जे विकासाभिमुख कार्य आहे त्याच्यासोबत आपण उभं राहिलो तर चिखलदऱ्याचा पण सुद्धा विकास, सर्वांगीण विकास निश्चितच होईल व त्या अनुषंगाने इथल्या जनतेने हा निर्णय घेतला। मी तर म्हणेल हा एक अभिनव असा निर्णय आहे की जेणेकरून इथला जो माझ्या विरोधात बातमी आता काँग्रेसच्या गोटातून आहे। काँग्रेसकडून भोकरदन नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज नारळ फुटणार आहे। हर्षवर्धन सपकाळ, कल्याण काळे यांच्यासोबतच स्थानिक नेते देखील उपस्थित असतील। नगर परिषदेतील रस्ता पुन्हा एकदा टिकवण्यासाठी काँग्रेस नेत्यांसमोर मोठं आव्हान असणार आहे। आता बातमी पुण्यातून आहे। राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये लिलाव केल्याची चर्चा आहे। नगरसेवक पदासाठी गावकीने लिलाव केल्याची चर्चा आहे। सर्वसाधारण जागेसाठी 1,02,00,000च्या लिलावाची ही चर्चा, तर महिला राखीव जागेसाठी 22 लाखांवर लिलाव केल्याची माहिती मिळते। प्रभागाची निवडणूक बिनविरोध करू असा गावकऱ्यांचा निर्णय आहे। बघूयात पुढची बातमी। स्थानिक निवडणुकीमध्ये लोणावळा आणि वडगाव या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा आहे। लोणावळा वडगावमध्ये आमची ताकद वाढणार असं त्यामुळे सुनील शेळके म्हणतायत। या निवडणुकीच्या अनुषंगाने आगामी काळात नक्कीच आदरणीय पवार साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला मतदान रूपी आणि प्रचाराच्या माध्यमातून पाठबळ देताना दिसणार आहे। मी मनापासून आदरणीय नासिरभाई असतील किंवा त्यांचे सर्व टीम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आदरणीय पवार साहेबांच्या वरिष्ठ नेत्यांचे देखील आभार व्यक्त करतो। नासिरभाईंनी त्याबाबत सर्व खुलासा द्यावा अशी त्यांना विनंती करतो। तर नगरपालिका नगरपंचायतींसाठी पक्षाने तिसरी आघाडी करून निवडणुका लढण्याचा निर्णय घेतल्याचं प्रवीण कुंटे म्हणतात। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवीण कुंटे यांची ही प्रतिक्रिया आहे। काँग्रेस आणि भाजपच्या लोकांकडून धमकीचे फोन येत असल्याचाही कुंटेंनी दावा केलाय। अर्ज मागे नाही घेतल्यास परिणामांना सामोरं जावं लागेल असंही प्रवीण कुंटे यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडनं आमच्या उमेदवारांना, जे आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे, त्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या धमकीबाजा फोन यायला लागलेत। जर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीत तर पुढे येणाऱ्या परिणामाला आम्ही जबाबदार राहणार नाही।
अशा प्रकारचे आम्हाला जिल्हाध्यक्ष म्हणून मला काल रात्रीपर्यंत सगळ्या माझ्या कार्यकर्त्याचे फोन येत होते. त्यामुळे आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना उमेदवारांना सूचना केल्या आहेत की या संदर्भामध्ये पोलिसांमध्ये रितसर तक्रार करावी. ठाणे मनपा निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. 2017 प्रमाणे यंदाही 33 प्रभाग असतील. 32 प्रभाग 4 सदस्यांचा तर 1 प्रभाग 3 सदस्यांचा असणार आहे. ठाण्यातील प्रत्येक प्रभागात 10,000हून अधिक मतदारही वाढलेत. मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. तर मालेगावातील पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटणार असं चाकणकरांनी म्हटलंय. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करणार असंही रुपाली चाकणकरांनी स्पष्ट केलंय. ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असंही रुपाली चाकणकर म्हणतायत. खरं तर खूप कठोर कारवाई यामध्ये करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे इथून पुढे अशा घटना घडू नयेत याच्यासाठी आम्ही सतर्क आहोत. पोलीस प्रशासन सतर्क आहे. गृह विभाग यामध्ये निश्चितपणाने लक्ष घालत आहे. त्याच्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा होईल यासाठीचा आम्ही पाठपुरावा करू. मी अजून कुटुंबियांना भेटले नाही, त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेईल आणि त्यानंतर परत एकदा सविस्तर आपल्याशी